हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या महापुरुषांना सत्यात उतरवलं ते राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा. आणि हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्या वारसदारांना आपल्या अंगाकडनं पेललं किंवा बाळगलं ते धर्मवीर संभाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम करून रायगडच्या पूर्वेला महाबळेश्वरच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या ओठात आणि जावलीच्या घाटात एक उंच शिखर आकाशी झेप घेत उभं होतं. एका गरुड नजरेने त्याला हेरलं, तटबंदीचा मुकुट चढवला आणि नाव दिलं किल्ले प्रतापगड. या किल्ले प्रतापवरती मी छत्रपती शिवाजी राजांचा मावळ्यांचा वंशज संदीप गोविंद जाधव आपले सहर्ष स्वागत करतो. उभेच राहून सांगेन गाथा शिवरायांच्या पराक्रमाची, आठवण करून देईन मराठ्यांच्या इतिहासाची. राजांनी खरं हा किल्ला बांधला कशासाठी तर राजांची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर तुळजापूरला येतं पहा. परंतु विजापूर म्हणजे कर्नाटक बॉर्डर, विजापूर ते तुळजापूर हा जो पूर्ण प्रदेश होता हा पूर्वी आदिलशाहीच्या ताब्यामध्ये असायचा. म्हणजे हे राजांचे शत्रू लोक. तर राजांना तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला तुळजापूरला जाण्यासाठी त्रास व्हायचा. सततच्या लढाई व्हायचे, मावळे मारले जायचे. म्हणून या भवानी मातेने राजांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं जावली प्रांतामध्ये एक ढोरप्या नावाचा डोंगर आहे, त्या ठिकाणी तू माझी स्थापना कर. आता ढोरप्याचा अर्थ काय पहा. गाई गुरं असतात ना, ती पूर्वी या डोंगरावरती गवत खाण्यासाठी येत असत. त्या गाया गुरांना मराठी रांगडी लोक आपण ढोरं म्हणतो. म्हणून हा ढोरप्या नावाचा डोंगर, या डोंगरावरती राजांनी 1656 म्हणजे 1656 मध्ये हा फोर्ट बांधायला सुरुवात केली आणि 1658 ला फोर्ट बांधून कंप्लीट केला. व त्याची ब्लॅक कलरची तटबंदी आपल्याला दिसतेय. टोटल 5 किलोमीटरची तटबंदी आहे. किल्ल्याचा आतला एरिया 52 एकर्स बांधलाय फक्त 2 वर्षामध्ये भवानी मातेच्या मंदिरासाठी. परंतु इतिहासामध्ये प्रसिद्ध झाला हे अफजल खानला मारल्यानंतर. आता हा अफजल खान विजापूरचा एक मोठा सरदार होता. उंचीने म्हणाल तर 7.5 फुटाचा माणूस. ताकद एवढी जबरदस्त होती की हत्तीला पण एकटा ढकलत नेऊ शकत होता. आणि त्याचं कुटुंब सुद्धा अतिशय छोटं कुटुंब होतं. त्याला 64 बायकांनी 43 मुलं होती. छोटं कुटुंब, सुखी कुटुंब. असा हा अफजल खान राजांना मारण्यासाठी 40,000ची फौज घेऊन विजापूरहून निघाला. येता येता वाटेमध्ये तुळजापूर, पंढरपूर ही जी काही हिंदूंची मंदिरं दिसतील ती उद्ध्वस्त करत निघाला. तर याला माहिती होतं राजे हे थोडे धार्मिक स्वभावाचे व्यक्ती आहेत. समजा जर यांची मंदिरं उद्ध्वस्त केली तर हे कोणत्याही किल्ल्यामध्ये लपून बसले असतील तर मोकळ्यामध्ये आपल्याशी युद्ध करतील. पण तो राजांना माहित होतं खुल्या मैदानामध्ये अफजल खानाशी आपला निभावच होणार नाही, कारण त्याची फौज आहे जास्त आहे, ताकद आहे जास्त आहे. म्हणजे सर्व करत करत हा अफजल खान वाईमध्ये येऊन पोहोचला. तुम्ही लोकांनी येताना वाई शहर पाहिलं असेल. त्या ठिकाणी आल्यानंतर राजांनी आपल्या वकिलामार्फत त्याला एक पत्र पाठवलं. राजांच्या वकिलाचं नाव आहे गोपीनाथ पंत बोकील आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. पत्रातला मजकूर काय लिहून घेतला की तुम्ही मला काकासारखे आहात, तुमच्या अफाट फौजेचा मला अनुभव आहे आणि ज्याप्रमाणे आपण विजापूर या ठिकाणी मला भेटण्यासाठी आलाय तसं जावली प्रांतामध्ये तुम्ही किल्ला बनवलाय त्याच्या पायथ्याला मला येऊन भेटा. आता या अफजल खानला माहित होतं तर राजांना मारायला आपण एवढ्या दूरवर आलोय, जर समोरूनच निमंत्रण देत आहेत तर जायला काहीच हरकत नाही. अफजल खानने राजांना भेटायचं मान्य केलं आणि दोघांमध्ये दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659. 10 नोव्हेंबर 1659 इंग्रजी कॅलेंडरनुसार. मराठीतला महिना होता मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, शके 1581, वार होता गुरुवारचा आणि वेळ होती दुपारची 12ची. राजा आणि अफजल खानची भेट ठरली. दोघांमध्ये नियम काय ठरले की दोघांबरोबर 10 अंगरक्षक येणार आणि आपापले वकील राहणार. राजांनी आपल्यावर आपले 10 अंगरक्षक घेतले. संभाजी कावजी कोंडाळकर, जीवा महाले, सिद्धी इब्राहिम, काताजी इंगळे, एसाजी कंग, कोंडाजी कंग, कृष्णाजी गायकवाड, सुरजी काटक, विसाजी मुरंबक आणि संभाजी करवाल. परंतु अफजल खानने आपल्या ताकदीच्या गुरमीमुळे आपल्यावर एकच अंगरक्षक घेतला, त्याचं नाव आहे सय्यद बंडा. आणि हा अफजल खान या दोघांचा जो इतिहास होता हा राजांना पूर्वीपासून माहित होता. हा अफजल खान काय करायचा, कोणत्याही राजाला भेटीच्या कारणाने बोलवायचा, मिठीमध्ये घ्यायचा आणि तिथंच आवळून मारायचा. कारण 7.5 फुटाचा ताकदवर माणूस त्याच्या मिठीतून कुणी सुटत नव्हता. आणि सय्यद बंडाची खासियत काय तर 10 फूट दूर माणूस पाहिल त्याला उडी मारून दानपट्ट्याच्या एका घावामध्ये कापायचा, एवढी त्याची नजर तीक्ष्ण होती. हे राजांना माहित असल्यामुळे या दोघांना भेटायला जाण्याअगोदर राजांनी आपलं स्वतःचं संरक्षण केलं. म्हणजे राजे जो अंगरखा घालायचे त्याच्यात मी चिलखत घातली, डोक्याला बांधतात त्याला मंदिला म्हणतात, त्याच्यात मी जिरेटोप घातला आणि राजांनी युद्धासाठी वेगळे शस्त्र बनवलंय. त्या शस्त्राचं नाव आहे वाघ नख. म्हणजे लोखंडाची 4 नखं असतात आणि वरच्या बाजूला अंगठा असतात, समोरच्यांना समजून येत नाही. अशा प्रकारे तयारीमध्ये त्याला भेटण्यासाठी खाली गेले. तिकडे एक सुंदर शामियाना बनवला होता, आतमध्ये अफजल खान आणि सय्यद बंडा बसला होता. आता राजांना माहिती होतं आपल्याला अफजल खानची जास्ती भीती नाही, या सय्यद बंडाची आहे. त्याची 10 फुटावरची नजर तीक्ष्ण आहे, आपल्या प्रत्येकावरती लक्ष ठेवून राहणार. म्हणून राजांनी त्या ठिकाणी नाटक
केलं. अफजल खानला सांगितलं जसं मी तुला घाबरतोय त्याच्या कितीतरी पटीने सय्यद बंडाला घाबरतोय. हा जर शामियानाच्या बाहेर गेला तरच मी बेटाला आतमध्ये नाही तर मी किल्ल्यावरती परत चाललोय. आता या अफजल खानला वाटलं असं तर राजांचा जो खेळ आहे 5 ते 10 मिनिटांमध्ये मी संपवणारच आहे. परंतु आपल्या अंगरक्षकाच्या कारणाने ते किल्ल्यावरती परत गेले तर 2-3 दिवस जातील यांना विनवणी करायला. त्यापेक्षा आपल्या अंगरक्षकाला 5 मिनिटं बाहेर ठेवलं तर राजा आपलं काही करू शकत नाहीत. अफजल खानने सय्यद बंडाला बाहेर पाठवलं आणि राजे त्याला भेटायला आतमध्ये गेले. आता अफजल खानची उंची होती 7.5 फूट आणि राजांची उंची होती 5.25 फूट. आता हा 7.5 फूटवाला माणूस 5.25 फुटाच्या माणसाला भेटतोय म्हणजे छातीवरती लागणार. ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन अफजल खानने राजांचं शिर आपल्या डाव्या बगलेमध्ये दाबलं, वरून कट्यारीचा वार केला. राजांचा अंगरखा फाटला, आतमध्ये चिलखत असल्यामुळे ते बचावले. आता ज्याने आपला वार केलाय त्याला परत उत्तर दिलंच पाहिजे. मग वाघनखांच्या साह्याने अफजल खानचं पोट फाडलं. पोट फाडल्यानंतर अफजल खान दगा दगा म्हणून ओरडला. कृष्णाजी भास्कर बाहेरून धावत आला, राजांवर वार केला. त्या वाराने राजे भिरभिरले. परंतु या संधीचा फायदा घेऊन सय्यद बंडा राजांवर दानपट्टा चालवणार तो जीवा मारलेली सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडवला आणि इतिहास काढला. होते जीवा म्हणून वाचले शिवा. नंतर राजे ते किल्ल्यावरती आले. परंतु अफजल खान आपली सगळी आथडी पोटामध्ये भरून पालखीमधून पळून जात होता. त्याला पालखी उचलणारे 16 लोक लागायचे, पुढे 8 आणि मागे 8. त्यांना मराठी भाषेत आपल्याकडे आपण भोई म्हणतो, ते भोई त्याला घेऊन पळून जात होते. हे राजांचे दुसरे अंगरक्षक संभाजी कावजींनी पाहिलं, पळत जाऊन त्या भोयांचे पाय तोडले आणि अफजल खानाचं शिर कापून आणलं आणि भवानी मंदिर समोर देवीला अर्पण केलेलं. अफजल खान सारख्या राक्षसाचा या ठिकाणी वध झाला. राजांचा फार मोठा विजय झाला. त्या विजयाला मराठी भाषेमध्ये आपण प्रताप म्हणतो, म्हणून नंतर या गडाचं नाव प्रतापगड ठेवलंय. पहिलं ढोरप्या नावाचा डोंगर होता आणि अफजल खान सारख्या एकाच राक्षसाची 2 थडगे आहेत. शरीराचे जे थडगे आहे ते प्रतापगडच्या पायथ्याला, त्याला आपण प्रतापगड माची म्हणतो, आणि शिराचं जे थडगे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये राजगड किल्ला येतो. कारण राजांच्या आऊसाहेब जिजामाता त्या ठिकाणी राहायच्या. आपल्या मुलाने एवढ्या मोठ्या राक्षसाला मारलंय हा पुरावा दाखवण्यासाठी त्या ठिकाणी नेलं, त्या ठिकाणी दफन करून टाकलं. म्हणूनच आज आपल्याला म्हणावं लागतंय की प्रतापगडच्या पराक्रमाचा इतिहास मिरवी राजगडचा बाल्य किल्ला, कारण त्याला राजगडच्या बाल्य किल्ल्याच्या उजव्या बाजूला दफन केलंय. तिथे आतमध्ये एक छोटीशी गुहा आहे. ही गुहा एवढी लहान नव्हती, पुढे या दगडी टाकलेत ना इथपर्यंत होती, पूर्ण 10 फूट उंचाची. ज्यावेळेस अफजल खानचं युद्ध झालं त्यावेळेस राजांनी या पूर्ण परिसरामध्ये 40 मावळे लपून ठेवलेले. जर राजांशी काही दगाफटका झाला तर या 40 मावळ्याने किल्ल्याचं संरक्षण करायचं. परंतु 1957ला इंडियाचे फर्स्ट प्राईम मिनिस्टर नेहरू या ठिकाणी आले. ते येण्यासाठी या पायऱ्यांनी रोड बनवला. तर केवळ पायऱ्यांचं रोडचं काम व्हावं हे हेतूनही गुहा कट केलेली आहे. नाही तर पूर्ण 40 लोक उभी राहतील एवढा मोठा परिसर होता. आता दाखवण्यासाठी तेवढीच आहे. आपल्या पाठीमागे ज्या 2 गोल भिंती दिसत आहेत त्याच्या आतमध्ये किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. जिकडून आपण चालत आलो तिथून जर सहज वर नजर टाकली असती तर या दोन्ही भिंती आपल्याला एकत्र वाटल्या असत्या. समोर पायऱ्या आहेत, लोक जात आहेत, म्हणून आपल्याला समजतंय की जाण्याचा मार्ग आहे. पूर्वी कसा मातीचा रस्ता घनदाट अरण्य होतं. येणारा शत्रू घोड्यावरती स्पीडमध्ये यायचा आणि डायरेक्ट जंगलामध्ये निघून जायचा. शेवटपर्यंत समजायचं नाही की किल्ल्याचा मुख्य दरवाजा कुठे आहे. आर्किटेक्ट होते हिरोजी इंदुलकर आणि आर्जोजी यादव. 2 लोकांच्या देखरेखीखाली 2 वर्षामध्ये किल्ला बांधलाय. किल्ल्याला वेढा देणारा वेढा होईल अशी या किल्ल्याची रचना आपण वर जाऊन पाहणारच आहे. म्हणूनच म्हणतोय की फिक्र न करो ये नादा, ये तो शिवा का अखाडा है जिन्होंने अफजल को एक ही दम में उखाड़ा. चला किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार. आपल्या लोकांना जाण्या येण्यासाठी एवढा एकच मार्ग आहे. एकदा का आपण हा दरवाजा बंद केला की आतले लोक आतानी बाहेरचे बाहेर. पूर्वी कसं होतं, सूर्योदयाला खोलायचो आणि सूर्यास्ताला बंद करायचो. ते रिवाज आजही आपण पाळतो. सकाळी 6ला उघडतो, रात्री 9ला बंद करतो. दरवाजाची उंची तुम्ही लोकांनी पाहिलीत तर इतर किल्ल्यांपेक्षा थोडीशी लहान आहे. कारण शत्रूचा कोणताही माणूस हत्तीवर किंवा घोड्यावर बसून आतमध्ये जाऊ नये. आणि त्यावेळेस किल्ल्याचे दरवाजे तोडण्यासाठी जास्तीत जास्त हत्तींचा उपयोग केला जायचा. हत्तींना पळवत आणायचे आणि दरवाजे आजळवायचे. पण ही जागा बघा, एक तर वळणदार आणि चढणीची ठेवली आहे. सध्या आपण पायऱ्या बनवलेत, तिथं 95 पायऱ्या संपेपर्यंत आपली अवस्था हे होते तर हत्ती तिथे पोहोचूच शकत नाही. आणि या सर्व रचनेला आपल्याकडे गोमुखी रचना म्हणतात. म्हणजे गायीच्या तोंडासारखं. गायीचं तोंड कसं पुढच्या बाजूला निमुळतं आणि आतमध्ये मोठं होतं, तसा समोरचा परिसर अरुंद आहे, बाकीचा परिसर मोठा आहे. कारण शत्रूचे 100-150 लोक एकत्र येऊन दरवाजा तोडायचा प्रयत्न करू नये. समजा 20-25 आले तर त्यांना मारायला भिंतींना होले ठेवले. एका बाजूने तोफेचा मारा करा आणि दुसऱ्या बाजूने गरम पाणी किंवा गरम तेल डोक्यावरती टाका. असं वेगवेगळं नियोजन आहे. 350 वर्षापूर्वीचा दरवाजा आहे, सागवानी लाकडापासून बनवलेला. आजही तोच आहे. आपण आतमध्ये गेल्यानंतर राईट साईडला मोठी तोफ आहे. तोफेचा वेट आहे 650 kg. रेंज आहे 1.5 किलोमीटर. आणि डाव्या बाजूला एक काळा गोल दगड आहे. त्यात लाईट वगैरे काही नव्हत्या, मशाली वापरल्या जायच्या. 350 वर्षापूर्वीचा मशाल अडकवण्याचा स्टँड आहे. आता आपल्या जमान्यामध्ये आपण कॅन्डल स्टँड यूज करतो लाकडी. 350 वर्षापूर्वीचा दगडी मशाल स्टँड. दोन्ही रिकाम्या जागा असायच्या, त्यांना आपण दिवडी म्हणतो, म्हणजे पहारेकऱ्यांना बसण्याचं ठिकाण.
जुने गावकरी चालवतात ती चावडी आणि पहाडेकरांची दिवडी. म्हणूनच म्हणतोय आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, परंतु छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच आपल्याला अभिमान आहे. चल, एक दरवाजा आहे, त्याला आपण पालखी दरवाजा म्हणतो. म्हणजे राजे जास्ती करून रायगड किल्ल्यावरती राहायचे. तिथून 64 किलोमीटर राजधानीचा किल्ला, तिथून भवानी मातेच्या दर्शनाला या ठिकाणी यायचे. तर राजे लोकांना पालखीतून आत नेलं जायचं म्हणून त्याला पालखी दरवाजा म्हणतात. समोर जो झेंड्याचा बुरुज दिसतोय त्याला आपण टेहळणी बुरुज म्हणजे ऑब्झर्वेशन टॉवर म्हणतो. त्यावेळी शत्रूच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवण्यासाठी काही बायनाकुलर दुर्बीण नव्हते, मग ते लोक अशा प्रकारचे बुरुज बनवायचे. आणि इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे, आपण इतिहासाचं 4थीचं पुस्तक आजही पाहिलं तरी पहिल्या पानावरती नेहमी हे चित्र असतं. प्रतापगड म्हटलं तर लोकांच्या नजरेसमोर हा मेन भाग येतो. आणि आज या किल्ल्याचं जे बांधकाम आहे ते आपण पूर्वीच्या पद्धतीने चालू केलंय. पूर्वी किल्ल्याच्या बांधकामामध्ये आपण काय मटेरियल यूज करायचो ते याच्यामध्ये वाळू, चुना, गूळ, उडदाची डाळ, तुरटी, खडी साखर, कात्या, शंखांचा चूर्ण, शिसा असायचं. एक दगडी चाक असायचं, त्याला बैल ओढायचे. त्याला आपल्या भाषेमध्ये घाणा म्हटलं जातं. आता इलेक्ट्रिसिटी आलेत म्हणून आपण ग्राइंडर बनवलेत, पण ही जी रिनोव्हेट केलेली वॉल तुम्हाला दिसतेय आजही विदाऊट सिमेंटची, गुळ चुन्यामध्ये आपण ते बनवतोय. आणि समोर जो टॉवर लावलेला डोंगर आपल्याला दिसतोय हे महाबळेश्वर आहे. समुद्र सपाटीपासून महाबळेश्वरची उंची 4,500 फूट आणि प्रतापगड 3.5. 1,000 फूट महाबळेश्वर उंच आहे. तुम्ही लोकांनी काही पॉइंट्स पाहिले असतील. आर्थर सीट लॉडविक ते इंग्रजांनी वसवलंय. जुनं आहे ते नक्की पहा. जिकडे महादेवाचं मंदिर आणि 5 नद्यांचं उगमस्थान पंचगंगा, पूर्वी तीर्थक्षेत्र होतं, इंग्रज आल्यानंतर पर्यटन स्थळ झालंय. आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये राजांनी आपल्या स्वतःच्या आऊसाहेबांची सुवर्ण तुला केलेली आहे. आणि खाली जो आपल्याला पूर्ण जंगली परिसर दिसतोय हा इतिहासातील महत्वपूर्ण ठिकाण म्हणजे जावलीचं खोरं आहे. याला आपण विजापूरचा बाल्य किल्ला म्हणतो. तर या जावली भागामध्ये महत्वाचे किल्ले येतात. प्रतापगड, मधुमकरणगड, कमळगड, रसाळगड, रायगड. हा शेकडो एकर जमिनीचा परिसर या जावलीच्या राजाच्या ताब्यामध्ये असायचा. या जावलीमध्ये इतकं घनदाट अरण्य होतं, हत्ती हरवला तर सापडायचा नाही. सूर्याची किरणं इथं पडत नव्हती, मग इथं राज्य करणाऱ्यांना माच गुरमी होती. इथं राज्य कोण करायचं तर मोरे लोक. ह्या मोरे लोकांना विजापूरवाल्याने किताब दिलाय. त्या किताबाचं नाव आहे चंदरराव. म्हणजे जावलीच्या प्रत्येक मोऱ्यांना चंदरराव मोरे म्हणतात. जावलीचे त्यावेळेचे राजे होते यशवंतराव मोरे. वय वर्ष होतं 50 आणि राजांनी अफजल खानला मारलं त्याच राजांचं वय वर्ष फक्त 29 होतं. राजाने यशवंतराव मोऱ्यांना पत्र लिहून सांगितलं, तुम्ही मराठे आहात, मी मराठा आहे. तुम्ही जर स्वराज्यात आलात तर स्वराज्याची ताकद वाढेल आणि जावली स्वराज्य आलं तर स्वराज्य भक्कम होईल. पण या यशवंतराव मोऱ्यांना माच गुरमी होती. त्यांनी राजांना प्रत्युत्तर करून सांगितलं, तू एक लहान मुलगा आहेस, तू हाती रुमाल बांधून माझ्याकडे चाकरीला आहे. राजांना हे त्याचं म्हणणं पटलं नाही. 15 जानेवारी 1656ला राजांनी प्रथम या जावलीवरती स्वारी केली. चंदरराव मोऱ्यांना पराभूत केलं. हा प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेतला, नंतर किल्ला बांधला. इतिहासामध्ये पूर्वी किल्ला नव्हता. हे जावलीचं खोरं म्हणून प्रसिद्ध होतं. परंतु या चंदरराव मोऱ्यांचा भाऊ होता प्रतापराव मोरे, म्हणून रायरीला म्हणजे रायगडला गेला. राजांनी त्याचा पाठलाग केला, त्याला पकडून आणलं. त्याने जीवदान मागितलं म्हणून राजांनी दिलं. परंतु ह्याच प्रतापराव मोरेनं अफजल खान भेटीचेच विजापूरवाल्यांना मदत केली. म्हणून जावलीच्या प्रत्येक मोऱ्यांना आजही गद्दार मोरे म्हणतात. ती ही मोऱ्यांची जावली. म्हणूनच म्हणतोय, मोरे तुम्ही असे कसे झाला यवनांचे भक्त आणि मराठ्यांच्या तलवारीला लावलं मराठ्यांचंच रक्त. चला, या नजरेसमोर याच्या पायऱ्या दिसत आहेत. 350 वर्षापूर्वीच्या पायऱ्या आहेत. 350 वर्षापूर्वी राजांचं पाऊल केव्हा ना केव्हा तरी या पायऱ्यांवरती पडलं असेल. राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पायऱ्या. परंतु 350 वर्षापूर्वी काय होतं ते इंटरलॉक सिस्टम होता. म्हणजे आपल्या फर्निचरला कसे खाचे करून फिट करतो तसा एका दगडाला मधोमध कट करायचे आणि दुसरा त्याच्यामध्ये फिट करायचे. साधारणतः त्या मावळ्यांच्या उंचीप्रमाणे बनवलेल्या पायऱ्या आहेत. 6 ते 6.5 फुटाचा मावळा. लेंथ आणि लाईन बघा, अजून एकही दगड हल्ला नाही, कारण त्या लोकांनी श्रद्धाभक्ती सदाचाराने केलेलं काम आहे. असे 4 तलाव 4 कोपऱ्यांमध्ये आहेत. हा रस्त्यालगत आहे म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय, बाकी 3 जंगलामध्ये आहेत. पण ह्याचे राजांना तरी 2 फायदे झाले. आता एक किल्ल्याची तटबंदी बांधण्यासाठी जो दगड वापरला कडून बाहेरून आणला नाही. बाहेरून आणला असता तर 2 वर्षामध्ये किल्ला पूर्ण नसता झाला. समोर जे काळ्या कलरचे डोंगर दिसत आहेत हे डोंगर फूटपर्यंत असायचे. हे डोंगर ह्याच ठिकाणी फोडून काढले, तिथून दगड काढला. ज्या ठिकाणाहून दगड काढला त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे झाले, त्याच्यामध्ये पाण्याचा साठा झाला. म्हणजे राजांना 2 फायदे. पहिला तर किल्ल्याची तटबंदी बांधण्यासाठी दगड आणि दुसरं वापरण्यासाठी पाणी. आज आपण म्हणतोय की रेन वॉटर हार्वेस्टिंग स्कीम आपली आहे, ही 350 वर्षापूर्वी त्या लोकांनी बनवलेली आहे. हे भवानी मातेचं मंदिर, राजांची कुलस्वामिनी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत. हे दगडी बांधकाम दिसतंय 350 वर्षापूर्वीच आहे. समोर आपण नवीन बनवतोय. आणि खरं तर
त्या मंदिरासाठी हा किल्ला बांधला, परंतु इतिहासामध्ये प्रसिद्ध झाला अफजल खानला मारल्यानंतर. आतमध्ये महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत ज्या आपण लोकांना पाहावायच्या आहेत. पहिली म्हणजे भवानी मातेची मूर्ती आहे. मूर्तीच्या समोरच काचेच्या बॉक्समध्ये एक स्फटिकाचं शिवलिंग आहे आणि अपोजिट बाजूला काचेच्या दरवाजामध्ये एक तलवार आहे. आता या भवानी मातेच्या मूर्तीला जो दगड वापरला हा नेपाळच्या कालीगंडकी नावाच्या नदीतून आणलाय. हा दगड कशाचा आहे? सोनार लोकांकडे सोन्याची पारख करण्यासाठी वाटीमध्ये जो काळा दगड ठेवतात त्याला शालिग्राम म्हणतात. शालिग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवण्यात आलेली आहे. हा दगड नेपाळवरून राजगड किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये मागवण्यात आला आणि त्यावेळेचे मूर्तिकार होते बंबाजी नाईक पानसरे, ज्यांनी अष्टभुजा म्हणजे 8 हात असलेली मूर्ती घडवली आहे. आणि 1661ला मूर्तीची स्थापना अफजल खान वधानंतर 2 वर्षांनी. आपण आतमध्ये जाऊन पाहू 360 इयरची मूर्ती कशी दिसते. मूर्तीच्या समोरच काचेच्या बॉक्समध्ये स्फटिकाचं शिवलिंग आहे. राजे आपल्या सतत सोबत बाळगणारे शिवलिंग पाहण्याचा योग तुम्हा लोकांना आलाय. आणि आतमध्ये जी तलवार आहे ते स्वराज्याचे 4थे सेनापती होते, नाव आहे हंसाजी मोहिते. पहिले सेनापती मानकोजी दस्तोंडे, दुसरे नेताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर आणि 4थे जे हंसाजी मोहिते म्हणजे सोयराबाईंचे भाऊ, राजारामांचे मामा, राजांची मेव्हणे यांची ती तलवार. परंतु ह्या ठिकाणी का ठेवण्यात आलेली आहे? त्या हंसाजी मोहित्यांचा पराक्रम असा आहे, एका मावळ्याने एका युद्धामध्ये त्या एका तलवारीने फक्त 600 लोक मारली आहेत. त्यांना हंबीरराव हा किताब मिळालाय. हंबीरराव कान्होजी मोहिते, कराड तळवी त्यांचं गाव. आता त्यावेळेचा एक रिवाज होता, एखाद्या मावळ्याने शत्रू सैन्याचे जे 100 लोक मारले ते इनाम म्हणून तलवारीच्या पाठीवर शिक्का रिबीट मारला जायचा. ह्या पाठीवरती 6 रिबीट आहेत, फ्रंटला 3 आणि बॅकला 3. आणि गोल्डन पेंटिंगवरती त्यांचं नाव आहे हंबीरराव कान्होजी मोहिते. मातेची मूर्ती, स्फटिकाचं शिवलिंग, तलवार, अशा 3 गोष्टी आत आहेत. आपल्या समोर काही जुन्या तोफा ठेवलेत बघा. त्यांना काय म्हटलं जातं? उकळीच्या तोफा. थोडक्यात पद्धत कशी राहते, दारू गोळा फोडून टाकतात, मागे छोटे छोटे होल आहेत तिकडून फायर करतात. साधारणतः हातामध्ये आपण बॅग कशी कॅरी करतो तशी हातामध्ये पकडण्याची पहिली वाली तोफ आहे. एकटा माणूस उचलून 5 किलोमीटरची बॉर्डर फिरवता. वेट इज द ओनली 150 kg द फर्स्ट वन. आता आपण मिलिटरीमध्ये टीव्हीमध्ये रॉकेट लॉन्चर पाहतो, इकडे पहिले 120, बोथ ऑफ 35, 45 आहेत आणि 3 नंबरच्या हॉकीच्या काठीसारखी दिसते बघा. ही त्यावेळची दगड फोडायची पहार आहे. आज आपल्या जुन्या कुटुंबामध्ये आपण पहार असायची म्हणायची वेळ आणली. एक तर अंगठ्याची साईज 1.5 ते 2 किलो वजन, त्याचा वापर आपण माती खाण्यासाठी करतो. ही त्यावेळची दगड फोडायची पहार, 50 किलो वजनाची पहार घेऊन लोक 8-8 तास काम करत होते. आता आपल्याकडे बरेच आधुनिक मावळे येतात, उचलण्याचा प्रयत्न करतात, हातापानू पाडून घेतात. आम्ही लोकांनी ते बंद केलंय, कारण आता आपल्याला नवीन इतिहासाची गरज उरली नाही. कारण येणारे जे आधुनिक मावळे आहेत सगळे वडापाव, पिझ्झा, बर्गर, चायनीजचे समाधानी, त्यांचं हे कामही नाही. म्हणूनच म्हणावं लागतंय की नसत्या राजमाता जिजाऊ, नसत्या राजमाता जिजाऊ तर नसती दिसली अंगणामध्ये तुळस, आणि नसते राजा शिवछत्रपती तर उरले नसते मंदिरावरती कळस. चला बरं, त्या मूर्तीचं जे तोंड आहे दक्षिण बाजूला आहे, त्याला आपण काय म्हणतो? दक्षिणाभिमुखी हनुमान. तुमच्या लोकांच्या बघण्यात बरेचसे दक्षिणमुखी हनुमान आले असतील, पण मूर्तीचं तोंड डाव्या किंवा उजव्या बाजूला असते. हातामध्ये पर्वत किंवा गदा असते. ही समोर तोंड आशीर्वाद देणारी मूर्ती, त्याला संकटमोचन हनुमानजी म्हणतात. मूर्तीला पेंट करतोय म्हणून मूर्ती नवीन दिसते. मूर्ती जुनी आहे, बाहेरचं मंदिर हल्ली बनवलं आहे. आणि इथून वरती आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागामध्ये जातो, त्याला आपण काय म्हणतो? बाल्य किल्ला. तर त्यावेळी राजे लोकांचा राहण्याचा राजवाडा, अन्नधान्याची कोठारं, घोड्यांचे तबेले हे महत्त्वाच्या वस्तूवरती असायच्या. पण इंग्रज लोकांनी बरंच उद्ध्वस्त केलंय. काही ठिकाणी रिकामे चौतरे, राजांचं स्मारक आहे, तिकडे आपण जाणार आहे. शेवटच्या 25 पायऱ्या, 475 पायऱ्या आपण संपवले. त्याला आपण काय म्हणतो? स्वयंभू शिवलिंग. म्हणजे राजे त्यावेळी ठिकाणी भवानी माता मंदिर जे आपण खाली पाहिलं ते बांधणार होते. जमिनीचं खोदकाम करताना आतलं शिवलिंग हे जमिनीत सापडलंय. त्याला आपण काय म्हणतो? स्वयंभू, म्हणजे भूमीतून स्वयंप्रकट झालेलं. अफजल खान भेटीच्या वेळेस राजे हा महादेवांचा रुद्राभिषेक करून गेले. अफजल खानला मारण्याची इच्छा पूर्ण झाली म्हणून आपण इच्छापूर्ती म्हणतो. आणि हा जो रिकामा चौथर आपल्याला दिसतोय ही त्यावेळची राजदरबारची जागा आहे. त्याला आपल्या भाषेमध्ये सदर म्हटलं जातं, परंतु दरबार मोगलांचे चालायचे म्हणून लोकांना मोगली पद्धतीची 2 नावं माहिती आहेत. एक दिवाने खास आणि दिवाने आम, सिक्रेट आणि जनरल. दिवाने खास या ठिकाणी चालायचा आणि आम जनतेचा रायगड किल्ल्यावरती. पूर्ण बांधलेल्या इमारती होत्या. इंग्रजांनी खजानेच्या लालसेपोटी उद्ध्वस्त केले. आता रिकामे चौतरे आहेत. पाठीमागे जाताना आपल्याला एक भुयारी मार्ग, कडेलोट पॉईंट आणि शेवट राजांची मूर्ती पाहून खाली जायचं. समजा केव्हा असं झालंच, शत्रूने लढाई करताना खालचा मोठा परिसर जिंकला, तर आपल्या सैनिक लोकांनी हा बाल्य किल्ल्यातून लढाई करा. शत्रू इथपर्यंत येऊन पोहोचला तर या भुयारी मार्गांचा वापर करा. हे जास्ती दूर जात नाही, ते भिंतीच्या बाहेर निघतात. सरळ भिंतीच्या बाहेर जा,
परिसरातील मावळे एकत्र करा आणि किल्ल्यावरती परस्वारी करा. शेवटपर्यंत किल्ला सोडून पळून जायचं नाही. याला आपण गनिमी कावा म्हणतो. पूर्वी दगडी झाकणं होती म्हणून समजून येत नव्हतं, आता दाखवण्यासाठी थोडे ओपन आहेत. आणि सध्या आपण 2 जिल्ह्यांच्या तंतोतंत बॉर्डरवरती उभे आहोत. आपण आहोत हा सातारा जिल्हा. या भिंतीच्या तुम्ही हात जरी बाहेर काढलात तरी रायगड जिल्हा. हात रायगड जिल्ह्याचा, बॉडी सातारा जिल्ह्याची, एवढी तंतोतंत बॉर्डर. याला आपण कडेलोट पॉईंट, पनिशमेंट पॉईंट, शिक्षा देण्याची जागा. त्यावेळी कोणी फितुरी, चोरी, लबाडी, गुन्हेगारी, राजद्रोह केला तर त्या जिवंत माणसाला पकडून आणा, धान्याच्या मोकळ्या पोत्यामध्ये भरा, पोत्याला वरून पॅक करा आणि कड्यावरून लोटून द्या. याला आपण कडेलोट म्हणतो. समुद्र सपाटीपासून सध्या आपण 3,500 फुटांवरती आहोत आणि जमिनीपासून 1800 फूट खोल दरी. 1800 फूट दरी टाकून देत होते. शिक्षा जास्त होत्या, गद्दार लोक कमी होते. आज जर आपण ह्या शिक्षा दिल्या तर 1800 फूट पूर्ण भरून जाईल. मी दिल्लीचे तख्त, करुणी तांडव जिंकू आम्ही दिल्लीचे तख्त, कोण आम्हा साडवणार, मावळे आम्ही जन्मता शिवभक्त. आपण ज्या परिसरामध्ये उभे आहोत या ठिकाणी पूर्वी राजांचा राहण्याचा राजवाडा होता, परंतु इंग्रज लोकांनी उद्ध्वस्त केला. मग राजवाड्याची काहीतरी आठवण पाहिजे म्हणून महाराष्ट्र सरकारने ह्या ठिकाणी स्मारक बसवलंय. आपण पूर्ण उंची पाहिली, चौथऱ्यापासून तलवारीच्या टोकापर्यंत 36 फूट उंचाचं स्मारक आहे आणि घोडीच्या पायापासून तलवारीच्या टोकापर्यंत 16 फूट उंची आहे. हे वेगवेगळ्या 16 भागांमध्ये आणलं आणि असेंबल करून इथं बसवलं. कारण पंचधातूपासून बनवलेलं 4,500 किलोचं स्मारक आहे, 4.5 टन. हे बनवलं RP कामत, रामचंद्र पांडुरंग कामत मुंबईमध्ये. आणि 30 नोव्हेंबर 1957ला नेहरूंच्या हस्ते त्याचं इनॉग्रेशन आहे. जवळजवळ मूर्तीला 66 वर्ष पूर्ण झालेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर राजांची पहिली मूर्ती या ठिकाणी बसवली. आज आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. आणि जसा राणा प्रतापजींचा चेतक नावाचा घोडा फेमस होता, तसं राजांची कृष्णा नावाची घोडी होती. आणि तुम्ही लोक कधीही कुठेही जर अशा मूर्त्या पाहाल तर मूर्तिकार अशा मूर्त्या बनवताना एक इतिहास दर्शवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय तर घोड्यावर जे पण कोणी राजे बसले असतील त्यांचा मृत्यू कसा झाला असेल हे घोड्याच्या पुढच्या पायाच्या पोझिशनवर दर्शवले जाते. समजा जर घोड्याचा पुढचा एक पाय वरती असेल तर घोड्यावर बसणाऱ्या राजांचा मृत्यू हा नैसर्गिक आजारपणामधला, आणि घोड्याचे 2 पाय वरती असतील तर त्यांना युद्धामध्ये मारलाय. तुम्ही तारा राणी, राणी लक्ष्मीबाईंचे फोटो कधी पाहिलेत तर त्यांच्या घोड्याचे 2 पाय वरती असतात, कारण त्यांना वीरगती आली, युद्धातलं मरण. राजांचं आयुष्य होतं 50 वर्ष. 1630ला जन्म झाला शिवनेरी किल्ला पुण्यामध्ये आणि 1680ला मृत्यू झाला रायगडवरती. पहिली 15 वर्ष जर लहानपणाची सोडलीत तर 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी 500 लढाया आणि 365 किल्ले जिंकलेत. त्यांना उसंत आराम कधी मिळाला नाही. सतत घोडेस्वारी करून गुडघ्यांमध्ये त्रास झाला, त्याच्यामध्ये विषबाधा झाली, ती पूर्ण शरीरामध्ये पसरली आणि त्याच आजारपणामध्ये वयाच्या 50 वर्षी त्यांचा मृत्यू झालाय. म्हणून त्यांच्या घोड्याचा एक पाय वरती आहे. म्हणूनच आपल्याला म्हणावं लागतंय की ना शिवशंकर ते कैलासपती, ना लंबोदर ते गणपती, नतमस्तक तया चरणी, यांनी केली स्वराज्याची निर्मिती. देव आपल्या सर्वांचे एकच, फक्त राजे शिवछत्रपती. बाण पर सिर पर पगड़ी महाराज तैयार होते, उठाकर अपनी तलवार घोड़े पर सवार होते, तब झुक के कहते अल्लाह के सब बंदे, काश हम भी मराठा होते. नमस्कार, मी छत्रपती शिवाजी राजांचा मावळ्यांचा वंशज संदीप गोविंद जाधव किल्ले प्रतापगडचे आपलं सहर्ष स्वागत करतो. मुंबईहून हा जो ग्रुप आमच्यासोबत आला आहे त्यांना मार्गदर्शनासाठी मी इथे आलो होतो. त्यांच्याबरोबर फिरून मलाही खूप आनंद झाला. त्यांना कसं वाटलं ते तुमच्या सांगतीलच. मी संदीप गोविंद जाधव, किल्ले प्रतापगड मार्गदर्शक.